बघा किती रसरशीत आणि सॉफ्ट झालेली आहे ही भाजी. मसाला अगदी आतपर्यंत मुरलाय. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झटपट भरलेली ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरची. सकाळी ऑफिसचा डबा किंवा रात्रीचं जेवण कुकरच्या एका शिट्टीत होणारी ही रेसिपी तुमचा वेळही वाचेल आणि चव देखील अप्रतिम भन्नाट लागेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तर मी तव्यावर आता हे शेंगदाणे भाजून घेते. छान खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. तर मी त्याला एका प्लेटमध्ये गार करून घेते आणि त्याची साल काढून घेते. तर बघा माझे इथे शेंगदाण्याचे साल काढून झालेले आहेत. तर मी त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर काही मसाले आपल्याला त्यात टाकून घ्यायचे आहेत. लाल मिरची पावडर, हळद, त्यानंतर धना पावडर, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे किचन किंग मसालाही टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे, पण जाड बारीक करायचं आहे. बारीक अजिबात करू नका, जाडसर ठेवा. त्यात शेंगदाण्याचे हे असे शेंगदाणेही दिसायला हवेत, त्यामुळे जास्त बारीक पावडर करू नका. तर बघा, तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर बाउलमध्ये मी पूर्ण असं व्यवस्थित काढून घेते. तर आता हे काढून झालेलं आहे. त्यानंतर मी ते घेतलेली आहे शिमला मिर्च. तर मी छोट्या साईजमध्येच घेतलेली आहे. तर 5 शिमला मिर्च मी घेतलेली आहे. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापडाने पुसून घेतलेली आहे. तर मी जास्त मोठं अजिबात कापणार नाही आहे. जेवढं देठ आहे ना तेवढंच मी त्याला बाहेर काढणार आहे, म्हणजे तेवढंच होल ठेवणार आहे त्यात मसाला भरण्यासाठी. काय होतं ना, नंतर तो मसाला बाहेरही निघत नाही. मग अगदी छोटं होल असल्यामुळे जर तुम्ही मोठं कट करणार तर तो ज्या वेळेला आपण मिरची पलटवतो, जर तुम्ही कढईमध्ये करत असणार तर त्यातला मसाला बऱ्यापैकी बाहेर निघून जातो. म्हणून अगदी छोटंसं होल ठेवा, जेवढं देठ आहे तेवढंच, आणि आतमध्ये बोट फिरवून घ्यायचा, म्हणजे त्यात काही बिया असतील तर त्या निघून जातात. तर मी दुसरंही तुम्हाला कट करून दाखवते. ते पण मी जेवढं देठ आहे तेवढंच कट करून घेते. बघा, आता इथे सर्व मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत आणि एका मिरचीत बिया निघालेल्या होत्या. अशा 2-3 मिरच्यांमध्ये बिया निघाल्या, बाकीच्या मिरच्यांमध्ये काही निघाल्या नाही. तर आता इथे मी दाण्यांचं कूट घेतलेलं आहे. तर यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि हो, इथे अगोदर मीठही चेक करून घ्या. थोडासा तो मसाला खाऊन बघा, मीठ कमी असेल तर मीठही टाकून घ्याल. तर मी इथे अगोदर थोडं तेल टाकून घेते. तेलाने छान गोळा तयार होईल त्याचा आणि भरायलाही सोपं जाईल आणि छान चिकटून राहील. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर सगळ्या मसाल्यांना तेल व्यवस्थित लागायला हवं. तर यावर छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर मी ते छान गावरानी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि असा गोळा तयार व्हायला हवा. तर आता हे पण मसाला तयार करून झाला आहे. तर मिरचीमध्ये अशा पद्धतीने भरायचा आहे. तर मिरचीमध्ये मसाला भरताना तो बोटाने दाबून गच्च भरावा. म्हणजे कुकरमध्ये मिरची ठेवताना शक्यतो देठाचा भाग वरतीच ठेवा, ज्यामुळे मसाला बाहेर सांडत नाही आणि मिरची एकसारखी शिजते. तर बघा, मी इथे मिरची भरून झालेली आहे. तर दुसरी मिरची देखील मी तुम्हाला भरून दाखवते. तर बघा, या अशा पद्धतीने सर्वच मिरची आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. तर एवढं सारण उरलंय आणि इतक्या 5 मिरच्या भरून झालेल्या आहेत. तर चला, आता मी इथे कुकर गरम करायला ठेवलाय. त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेलही छान गरम झालं की त्यात मिरची आपल्याला ही ठेवून घ्यायची आहे. तर मी सर्वच मिरची त्यात आता ठेवून घेते. तर बघा,
आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा मसाला किती पॅक भरलेला आहे आणि त्यात तेलही छान टाकून घेतलेलं होतं, म्हणून मसाला छान चिपकून आहे. त्याला मी फिरवते तरी सुद्धा मसाला बाहेर अजिबात पडत नाहीये. तर अशा पद्धतीने मसाला शिमला मिरचमध्ये भरायला हवा, की जेणेकरून मग त्यातला मसाला हा निघणार नाही. तर मी यावर परत थोडासा दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे, म्हणजे जो मसाला आपण बनवलेला होता तो मसाला मी त्यावर टाकून घेतलेला आहे. तर पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करते. मिक्स करून झालं की त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. तर पाणी यासाठी टाकून घेतलेलं आहे की त्याला अगोदर छान तरी आणून घेणार आहे. तर पाणी टाकल्यानंतर नेहमी गॅस फुल ठेवायचा. ही तरी येण्यासाठी टीप आहे. मसाला कलचून झाला की त्यात आपण जेव्हा पाणी टाकतो ना त्यावेळेला अगदी थोडंच पाणी टाकायचं आणि गॅस हा फुल ठेवायचा, त्याने छान तरी येते. तर तुम्ही बघू शकतात किती छान तरी आलेली आहे. तर पाणी याकरिता टाकलेलं आहे की खाली शिमला मिरच लागायला नको, चिपकायला नको, जळायला नको मसाला, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलंय. त्यावर छान कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे. थोडंसं मीठही टाकून घ्या, कारण पाणी टाकलेलं असल्यामुळे मीठ कमी होऊ शकतं. त्यामुळे उकळ आली की मिठाचंही प्रमाण बघून घ्या, म्हणजे चेक करून घ्या. तर आता याला छान उकळ आलेली आहे. तर मी आता झाकण लावून देते आणि एका शिट्टीत तयार करून घेणार आहे. एकच शिट्टी होऊ द्या, एक शिट्टीच्या वर होऊ देऊ नका. तर बघा कुकरमध्ये भाजी करत असताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कुकरची एक शिट्टी झाली की गॅस लगेच बंद करा आणि 5 मिनिटानंतर कुकरची पूर्ण वाफ स्वतःहून काढून टाका. जर वाफ आतच राहिली तर मिरची जास्त शिजून तिचा रंग काळा पडू शकतो आणि ती जास्त मऊ होऊन गाळ होऊ शकते. तर तुम्ही बघू शकतात की मिरचीचा कलरही गेलेला नाही आणि भाजीलाही छान लालसर कलर आलेला आहे. मिरची जास्त अजिबात शिजलेली नाही आहे. जशी शिजायला हवी तशीच छान शिजलेली आहे. मस्त चवीला भन्नाट अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय.